हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? खूप रिक्वेस्ट यायचे, खूप कमेंट यायचे का ताई तुमच्या आगरी कोळी पद्धतीची दाल वजरीची रेसिपी टाका. म्हणून आज ठरवलं, चला तुमच्यासाठी आज मी दाल वजरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. दाल वजरी बनवण्यासाठी आपण 1 किलो ही वजरी आणली आहे. वजरी घेताना लक्षात ठेवा, अशी छान पांढरी शुभ्र घ्यायची, म्हणजे आपल्याला साफ करायला थोडी कमी मेहनत लागते. 1 किलो वजरीमध्ये मी थोडी चरबी घेतली आहे, म्हणजे ना चांगली तरी येते आपल्या ह्या वजरीला. 1 किलो वजरीसाठी 100 ग्राम चण्याची डाळ मी ही अशी भिजत ठेवली आहे, म्हणजे डाळ पण झटपट शिजते. तर चला पुन्हा ही वजरी मी स्वच्छ धुवून घेते, नंतर ही आपण कशी साफ करायची ते बघणार आहोत. हे बघा, वजरीचे आपण असे हे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि एका इथे ह्या गॅस स्टोव्हवर पाणी उकळवत ठेवलं आहे. तर चला मग आता ही वजरी आहे ना आपण उकळून घेणार आहोत. एका मोठ्या पातेल्यात आपण हे पाणी उकळवत ठेवलं आहे. पाव चमचा एवढी हळद घालते याच्यामध्ये, चमचाभर मीठ. पाण्याला पण आपल्या छान उकळी आली आहे. आता थोडी थोडी करून ही वजरी आहे ना आपण ह्या उकळत्या पाण्यात सोडणार आहोत. ही वजरी जास्त वेळ आपल्याला उकळवून घ्यायची नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठीच ही उकळवून घ्यायची आहे. वजरी न धुताना नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे बघा आतमध्ये ना काहीच अशी घाण वगैरे राहत नाही, अशी छान स्वच्छ हवी आहे. सर्व वजरी आपण ह्या उकळत्या पाण्यात घातली आहे. आता ह्याचं टेम्परेचर थोडं कमी झालं आहे. उकळी आली ना का फक्त 2 मिनिटासाठीच ही वजरी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे, म्हणजे वरची स्किन आहे ना त्या वजरीची एकदम व्यवस्थित आपल्याला साफ करता येते. आता 2 मिनिटासाठी मी ही उकळवून घेते. हे बघा, आपल्या वजरीला छान उकळी आली आहे. वर हा फेस येतोय ना तो आपण काढून घेणार आहोत आणि अगदी 2 मिनिटासाठी मोजूनच आपण ही वजरी छान उकळवून घेणार आहोत. 2 मिनिटं झाले आहेत. हे बघा, वजरी आपण व्यवस्थित उकळवून घेतली आहे. आता एका ताटात मी काढून घेते आणि नंतर थोडी गार झाली ना का आपण पुढच्या प्रोसिजरकडे वळूया. वजरी पण आपली गार झाली आहे, आपण हात लावू शकतो अशी. हे बघा, व्यवस्थित उकळून घेतली आहे. आता ही ना अशी पकडायची आणि सुरीनी ना ही वरची चामडी आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही नळाखाली पकडून पण काढून घेऊ शकता, पण हे बघा अगदी इझिली सुरीनी ही पूर्ण वरची स्किन आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण अशी स्किन ही काढून घेतली आहे. अगोदर ही वजरी दिसायला अशी होती आणि आता हे बघा वरची स्किन काढली का अशी दिसते. सर्व ही स्किन मी काढून घेते, नंतरच कापून घेणार आहोत. जवळपास सर्व वजरी आपण साफ करून घेतली आहे. मगाशी मी सुरीनी दाखवली तुम्हाला, पण हे बघा जशी गार होते ना वरची स्किन अगदी इझिली निघते, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पण ही काढून घेऊ शकता. झटपट अशी आपली ही स्किन बघा निघाली आहे. थोडी थोडी करून सर्व वजरी आपण ही अशी साफ करून घेतली आहे. फक्त मागची बाजू ही पिवळी राहते, हळद घातली आहे म्हणून, नाहीतर पांढरी शुभ्रच अशीच दिसते. आता ही कापायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. असं पण आज ही वजरी आपण कुकरमध्येच करणार आहोत, पण तरी पण ही अशी ना कैचीनी कापली का फटाफट कापली जाते. सर्व वजरी मी अशी कट करून घेते.
हे बघा, सर्व वजरी आपण अशी ही साफ करून कापून घेतली आहे आणि ह्या चरबीचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। लगेचच आपण ही साफ केलेली वजरी आता कुकरला लावून घेणार आहोत। ह्या गॅस स्टोव्हवर आपण हा कुकर ठेवला आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। वजरी मटण बनवताना तेलाचा हात थोडासा आपण मोकळाच ठेवतो। आता फोडणीला हिंग घालूया। तुम्ही विचार करत असाल मटणाचा पदार्थ असून पण हिंग वापरला आहे, वैस वास येऊ नये म्हणून आपण हिंगाचा वापर करतो। 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत, ते फोडणीला घालते। 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट ॲड करते। व्यवस्थित कांदा आपल्याला शिजवून घ्यायचे। कांदा शिजेपर्यंत हे सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे, आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करणार आहोत। हे बघा, कांदा पण आपला झटपट शिजला गेलाय। आता एक एक करून मसाले ह्याच्यात ॲड करूया। सर्वात आधी ही रश्मीज रसोईची सेलमची हळद आहे, ती अर्धा चमचा घेतली आहे। वजरी कशी थोडी स्पायसी असते म्हणून 3 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आपण वापरणार आहोत। अर्धा चमचा गरम मसाला। सर्व मसाले तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचे। मसाले परतून झाले की हे सुकं खोबऱ्याचं वाटण जे आपण वाटून घेतलंय ते ॲड करूया। वाटण पण तेलावर छान आपल्याला असं परतून घ्यायचंय। वाटण परतून झालं की ही वजरी जी आपण साफ करून घेतली आहे ती ॲड करूया। त्याच्यासोबतच चरबी पण ॲड करते। वजरी व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। वजरी मसाल्यामध्ये मिक्स करून झाली की अगदी ग्लासभरच पाणी ॲड करणार आहे। आज आपण हा वजरी मसाला थोडा घट्टसरच ठेवणार आहोत म्हणून खूप जास्त पाणी नाही मी ॲड केलं। व्यवस्थित मिक्स करून घेते। वजरी व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया। जवळपास 1 चमचा एवढं मी मीठ ॲड केलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ह्याला झाकण लावून घेऊया। आपण जवळपास 8 ते 9 आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत। तुम्ही बघितलं असेल का मी ह्याच्यात चणा डाळ घातली नाही। जर आत्ताच आपण चणा डाळ घातली ना तर ती एकदम साफ शिजली जाईल। त्यामुळे 8 ते 9 शिट्ट्या काढून घेऊया। नंतर कुकर गार झाल्यावर पुन्हा 1 शिट्टी आपण चणा डाळ घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एका इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खूप सारे पक्षी आमच्या टेरेसमध्ये येतात, म्हणजे अगदी गावची फील आल्यासारखं होतं आपल्याला। 10 ते 12 शिट्ट्या आपण कुकरच्या काढून घेतल्या आहेत। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते। कुकर गार झाला का आपण उघडून बघणार आहोत। हे बघा, आपल्या कुकरची शिट्टी गार झाली आहे। आता झाकण उघडून बघूया। सुंदर असं आपलं हे वजरी मसाला तर तयार झालंच आहे, पण चणा डाळ घालून करणार आहोत। त्यामुळे आत्ता या स्टेजला आपण ह्या कुकरमध्ये वजरीसोबत ही चणा डाळ ॲड करूया। मी 100 ग्राम डाळ घेतली होती। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ही डाळ करू शकता। फक्त भिजत ठेवताना गरम पाण्यात भिजत ठेवायची, म्हणजे चांगली भिजली जाते। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण ह्याला शिट्टी लावून आणखीन 1च शिट्टी आपण याची काढून घेणार आहोत। हे बघा, 1च शिट्टी काढून घेतली आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि कुकर गार झाला की आपण उघडून बघणार आहोत। कुकरची शिट्टी पण आपली गार झाली आहे। झाकण काढून बघूया।
तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही दाल वजरी तयार झाली आहे. तयार झालेली दाल वजरी मी ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते. तयार झालेली ही दाल वजरी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची थपथपीत अशी ही दाल वजरी तयार झाली आहे. ही दाल वजरी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, घावण्यांसोबत, वड्यांसोबत किंवा पावासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला पण जर मी बनवलेली झटपट कुकरमधली अशी ही दाल वजरीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही दाल वजरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही दाल वजरी कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या दाल वजरीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.